तर इकडे बघताय पूर्ण ना आपली कालवा क्लीन करून झालेली आहेत आणि हे कालवांचा तू काय करणार आहेस म्हणजे सुक्का मी की? आता ही सुकी घालते अच्छा, आणि बग्यांचा सार. रस्त्यासाठी बघ्या. हो. इकडे ना आपली ग्रेव्ही पण मस्त रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये ना ही सर्व कालवा घालून घेते, व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचंय. इकडे बघताय मंडळी जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे बघा, एकदम जोरात पडतंय. सर्व बघा याच्यामध्ये घालून घेतोय. ते आपले ना कालवा पूर्ण रेडी झालेले आहेत. हे बघा केवढी भारी दिसतात, मस्त शिजलेले आहेत. आणि इकडे ना हा रस्सा पण रेडी झालाय. बघ्यांचा असा झणझणीत सार बनवलेला आहे बघा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण सकाळ सकाळ पहाटे गेलो होतो खाडीमधून कालवं काढण्यासाठी आणि खाडीमधून आपण मस्त एक मोठा तांब्या भरून कालवं आणलेली आहेत. आता कसा कालवांचा समाज चालू झालेला आहे, तर गावातल्या भरपूर सर्व महिला नेहमी कालवं काढायला जात असतात. कालवं म्हणजे काय, तर एक प्रकारचा सी फूड आहे, त्याला इंग्लिशमध्ये ऑयस्टर म्हणून नावाने ओळखला जातो. तर आज खास करून ना त्याची आज आपण रेसिपी बनवणार आहोत. एकदम पारंपरिक पद्धतीमध्ये आम्ही कालवाची रेसिपी कशा प्रकारे बनवतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे बघताय आपण ना खाडीतून ही कालवं आणलेली आहेत, पूर्ण तांब्या भरून आणलाय आणि मस्त मिळाली ना. हो, चांगली भेटली, जाडी पण होती. हा, आता कसं समायत खाडीमध्ये भरपूर प्रमाणात कालवं येतात. तर आम्ही गेलो होतो सकाळ सकाळ पहाटे, तर तिकडून ना मस्त ही तांब्या भरून कालवं आणलेली आहेत. हा तांब्या कितीला भेटेल मुंबईला? हा, 200 रुपयाला ते एक पल्ली 50 रुपयाला भेटत. 200-250 पर्यंत हा तांब्या 300 पर्यंत भेटेल आहेत आरामात. तर आता ना पूर्ण प्लेट मध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवतो केवढी आपल्याला कालवं मिळाली ती. जाडी पण आहे. हे आपल्याला ना पहिले धुवायला लागणार, कारण हे कसं पूर्ण चिखल असतं ना, चिखलामधून काढतो आपण. चिखल वगैरे लागलेला असतो ना, तर 2दा-3दा असं पाण्याने धुतला ना की पूर्ण असा ते क्लीन होऊन जातं. असं ना व्यवस्थित म्हणजे मिक्स करायचं पाण्यामध्ये, म्हणजे चिखल पूर्ण स्वच्छ क्लीन होऊन जातो. पूर्ण पाण्यामधून अशा काढायचं. ह्याच्या अगोदर पण आपण धुतली होती, त्याच्यामुळे थोडीशी क्लीन आहे. छान मस्त जाडी जाडी येते बघा. आम्ही तशी बारीक नाही घेतली, जाडी जाडी मोठी मोठी पोराने शोधून घेतली. अशी मोठ्या डोळ्याची मिळाली. पूर्ण खाली चिखल आता पूर्ण पाण्यामध्ये निघतंय बघा. आता ना 2दा-3दा पण स्वच्छ करून घेतलं. याच्यामध्ये ना पाणी ऍड करून घेतोय. आता आपल्याला ही उकळायला ठेवायची आहे. उकळल्याच्या नंतरला ना म्हणजे हलकीशी सॉफ्ट पण होतात आणि पूर्ण म्हणजे ते क्लीन होऊन जातात. त्यांच्या ना अशा दगडी असतात ना, ते काढायला बऱ्या पडतात. हा, उकळल्याच्या नंतर. मोठी ह्याच्यापेक्षा कालवा असतात ना, त्यांना दगडी जास्त नसतात, ते काढायला ती उकळली नाही तरी चालतात, पण ही छोटी ना उकळायला लागतात. हा, तर आता ना इकडे आपण चूल पेटवलेली आहे. आता चुलीवरती टोप ठेवतोय. आई मस्त लाकडं नीट करते इकडे. तर थोडा टाइम आपल्याला 5 ते 10 मिनिटं ऍटलिस्ट उकळत ठेवायचं आहे. हे बघा इकडे ना पूर्ण आता आपण कालवा चुलीवरून काढलेले आहेत, पूर्ण ना उकळून झालेले आहेत. आता ना सर्व प्लेटमध्ये काढून घेतोय, म्हणजे थोडा टाइम थंड होतील. थंड झाल्याच्या नंतरला ना आपल्याला पुन्हा ती क्लीन करायला लागतील. बघा छान अशी उकळून आता ना सॉफ्ट झालेली आहेत, एकदम गरमागरम आहे. आताच चुलीवरून काढली. तर मंडळी इकडे ना पूर्ण आता आपली कालवा थंड झालेली आहेत आणि ना आता सर्व आपण ना इकडे क्लीन करायला सुरुवात केलंय. इकडे थोडंफार आईने केलेलं आहे. आई कशा प्रकारे करायचं आहे म्हणजे? हे बघा इथे ना अशी कवच असते. अच्छा, सर्वालाच नसते, कुठे राहिलेली असते ती काढायची. असे ना दगडासारखा एकदम टोकेरी भाग असतो, म्हणजे शार्प एकदम. दाखवते मी तुम्हाला. काय कायचा नसतो, काय कायचा असतो. चेक करून पूर्ण क्लीन करायचं. हा बघा इकडे ना अशी कवची असते दगडासारखी बघा, ती काढून घ्यायची. लहान मोठे असतात ना. हो, तो कसा हा काऊल कसा दगडालाच असतो ना, मग तो कुठे दगडाला त्याच्या बरोबर आलेला असतो ना, तसं काढायचंय बघा. ही पूर्ण कवच आहे, एकदम दगडासारखं असतं. हा, शार्प एकदम. ते चेक करून घ्यायचे. एकदम छोटे छोटे असे तुकडे असतात, तर ते क्लीन करून घ्यायचे. तर इकडे बघताय पूर्ण ना आपली कालवा क्लीन करून झालेली आहेत. आणि हे कालवांचा तू काय करणार आहेस म्हणजे सुक्का की? मी आता ही सुकी घालते. अच्छा, आणि बग्यांचा सार रस्त्यासाठी बघ्या. हो.
हे कालवांचा ना सुकाच एक नंबर लागतो. ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवली जातात. सुका, रस्सा आणि तवा फ्राय पण भारी होते ना. तवा फ्राय पण मस्त होता. आणि गेल्या वर्षी बनवलेली ना आपण. हो, गेल्या वर्षी दाखवलेली गेल्या तवा वर्षी फ्राय. भरपूर आणले 2 तांबे कालवा. मग कपास पण होता ना. हो, भरपूर लय भेटलेली तेव्हा. हो. चला आता सुरुवात करतोय सुका घालण्यासाठी. इकडे बघताय मंडळी, जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे बघा. एकदम जोरात पडतंय. नाही वातावरण बघा कशा प्रकारे झालं. एकदम ना ढगाने काळा काळा करूनच ठेवला होता. पाऊस येणारच होता. मस्त आता ना हळूहळू थंड वातावरण आहे. तर इकडे ना फोडणीसाठी आपण सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत. हे दोन्हीसाठी लागणार आहे ना. हो, मी सार घालते बग्यांचा हा आणि कालवा सुकी घालते. तर त्याच्यासाठी आपल्याला किती कांदा लागणार आहे? कालवांसाठी काय काय लागणार आहे? आता कालवांसाठी 1 टमाटर घेतलाय. हे लसणी घेतलेला आहे 4-5. 2 कांदे घेतलेले आहेत. अच्छा. आणि कढीपत्ता. आणि हा रस्स्यासाठी किती कांदा घेतलाय? रस्स्यासाठी 1 कांदा, 4-5 लसणी घेतल्यात आणि 1 टमाटर घेतलेला आहे. तर इकडे ना आता कढईमध्ये आपण फोडणी द्यायला घेतोय. इकडे ना लसूण घालून घेतलेली आहे. मस्त तेल तापलेले, कांदा घालून घेतोय. कढईमध्ये ना कालवा एक नंबर होतो. कांदा थोडासा ना जास्तच घ्यायचा. कांद्यामध्ये ग्रेव्ही खूप छान होते. कढीपत्ता घालून घेतोय. इकडे बघताय कांदा मस्त परतवून घेतलेला आहे. टोमॅटो घालून घेतोय. बघताय आपला कांदा टमाटर चांगला परतून झालेला आहे. आता ना मी इथे तिखट मसाला घालून घेते. तिखट मसाला ना थोडा जास्त घालायचा, कारण कसं हे गोडच असतात ना, म्हणून तिखट मसाला जास्त घालायचा. मी 3 चमच घालते. 1 चमच हळद घातलेली आहे. मिक्स करून घेते. हा आपला वाटप केलेला मसाला घालून घेते कांदा खोबऱ्याचा. आमच्यावर कसा नेहमी कांदा खोबऱ्याचा मसाला कसा असतो. आणि घालून घेते थोडासा. मस्त नाही जे आपल्याला ग्रेव्ही तयार करायची बघ. आता वाटप पूर्ण मिक्स झालेलं आहे. तर मंडळी इकडे ना आपली ग्रेव्ही पण मस्त रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये ना ही सर्व कालवा घालून घेतोय. मस्त कालवाचं सुक आज आपल्याला बनवायचंय. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचंय. चुलीवरचा खास आपण कालवा सुका बनवतो. एक नंबर होतो. 1 बटाटा घालून घेते. आम्हाला कसा बटाटा लागतो. तुम्हाला जर बटाटा नसेल आवडेल तर नाही घातला तरी चालेल, पण आम्ही बटाटा घालतो. आमच्या मुलांना कशी बटाटी कालवातली मस्त लागतात. आपण कालवाना उकळलेली ना, त्याचा हा पाणी ठेवलेला तो घालून घेते. हा पाणी ना चांगला असतो, म्हणजे तो टाकायचा नाही, तो ठेवायचा. 1 चमच मीठ घालून घेते. कालवात ना जास्त मीठ घालायचं नाही. कालवा कशी समुद्राच्या तर खाऱ्या पाण्याचेच असतात ना, ते खारटच असतात. म्हणजे तर म्हणजे इकडे ना आपल्या कालवाना मस्त एक कड आलेला आहे. तर शेवटी आपण ना ह्याच्यामध्ये आंबा घालून घेतोय. थोडासा आता शिजत ठेवायचं पुन्हा. इकडे ना सर्व बघ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बटाटे पण आपण घेतलेले आहेत. किती बटाटे घेतले? 1 बटाटा घेतलाय आणि बघ्या घेतलेला आहे. आता 2 चमच मसाला घालून घेते. हा आपला कांदा खोबऱ्यानं सुका वाटप केलेला तो मसाला घालून घेते. हळद 1 चमच हळद घालायची आणि व्यवस्थित हा पाणी करून मिक्स करायचंय. तर इकडे रस्स्यासाठी ना आपण टोपामध्ये तेल घातलेलं आहे. फोडणीसाठी लसूण घालून घेतोय. कढीपत्ता, कांदा, कांदा मस्त परतवून घेतलेला आहे. टोमॅटो घालून घेतोय. तर इकडे ना आता कांदा टोमॅटोची फोडणी देऊन झालेली आहे. सर्व बघा याच्यामध्ये घालून घेतोय. पाणी ऍड करून घ्यायचंय रस्स्यासाठी. इकडे ना रस्स्याला मस्त कड आलेला आहे. 1 चमच मीठ घालायचंय.
तर मंडळी इकडे बघताय आपले ना कालवा पूर्ण रेडी झालेले आहेत. हे बघा केवढी भारी दिसतात, मस्त शिजलेले आहेत. आता चुलीवरून काढलेले आहेत एकदम सुकी. आणि इकडे ना हा रसा पण रेडी झालाय. बघांचा असा झणझणीत सार बनवलेला आहे बघा, छान दिसतंय. तर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघता ही कालवा सुका आहे आणि हा इकडे ना बघ्यांचा मस्त झणझणीत सार आहे आणि इकडे भाकरी आहे. आज मस्त ना कालवा आणि बघ्यांचा बेत आहे. चला तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे झालेलं आहे ते. कालवा तर भारी दिसते आणि शिजलाय पण मस्त एकदम. हे बघा एकदम रसरशीत आहेत. चला इकडे ना आता टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे आपली कालवा झालेली आहेत. एक नंबर झालेले आहेत आणि ना आपण एकदम ग्रेव्हीमध्ये सुक्का बनवलेला तर वाटपाचा पण मस्त फ्लेवर येतो. आणि सगळं ना आपण सुक्यामध्येच बनवलं, लाल तिखट वाटप मसाला हळद वगैरे मध्ये ना एकदम कढईमध्ये ॲक्च्युली छान होतो. तर म्हणजे आमच्या गावाला ना खास करून आता कालवांचा सीझन आलेला आहे, समा आलेला आहे. तर ह्या टायमाला भरपूर गावातली मंडळी ना खास कालवांना जातात आणि भरपूर असे एक एक तांब्या भरून कालवा आणतात. आता बाजारामध्ये पण मच्छी मार्केटमध्ये गेला ना कालवा मिळतात, तर तुम्ही पण ना एकदा ट्राय करा. कालवाचा रस्सा सुका भारी बनतो. आणि आजची व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहायला मिळाली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.